हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ब्रेड पॅटीस. सो त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहू. सगळ्यात पहिले आपण ब्रेड स्टफिंग करून घेऊ. त्यासाठी 3 मीडियम साईज उकडलेले बटाटे बारीक चिरून घेतले आहेत. 1 चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 3 ते 4 चमचा कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग, 1 चमचा साखर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. सगळ्यात पहिले आपण स्टफिंग तयार करू. त्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातले आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे व्यवस्थित तडतडू लागले की त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. कढीपत्ता व्यवस्थित भाजून झाला की त्यामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. ही पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तेलावर, म्हणजे आपल्या लसणाचा उग्र वास येणार नाही. त्यामध्ये 1 चमचा हळद व हिंग घालून घ्यायचं. ते व्यवस्थित मिश्रण भाजून घ्यायचं. ते मिश्रण भाजून झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा घालणार आहोत. बटाटा त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. आता आपण पॅटीस कसे बनवायचे हे पाहू. सो त्यासाठी लागणारं साहित्य 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद आणि पाव वाटी बेकिंग सोडा घेतला आहे. हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यामध्ये पाणी घालून हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही करायचं. आपल्या अंदाजानुसार हे बॅटर तयार करायचं. त्यानंतर ब्रेडवर बटाट्याची भाजी घालून घ्यायची व्यवस्थित. त्यावर दुसरा ब्रेड घालून तो ब्रेड ह्या बॅटरमधून बुडवून गरम तेलावर हे आपलं पॅटीस तळून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. सो अशा प्रकारे आपलं हे ब्रेड पॅटीस रेडी आहे. खरपूस आपण ब्रेड पॅटीस तळून घेतले आहे. सो अशा प्रकारे आपलं हे ब्रेड पॅटीस रेडी आहे. हे पॅटीस आपण टोमॅटो सॉस सोबत किंवा पुदिना चटणी सोबत खाऊ शकतो. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग.